भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईमध्ये खेळवला जात आहे। दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 3 विकेट्स गमावत 81 धावा केल्या। दुसऱ्या डावात फलंदाजी करताना विराट कोहली 17 धावा करत बाद झाला, पण या 17 धावांच्या खेळीतही विराटने एक मोठी कामगिरी केली आहे। विराट कोहलीने भारतात 12,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्यात। सचिन तेंडुलकर नंतर अशी कामगिरी करणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरलाय। भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वाचा आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने चेन्नई येथे बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा गाठलाय। बुमराहने पहिल्या डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेट पूर्ण केले आणि अशी कामगिरी करणारा तो 6वा भारतीय वेगवान गोलंदाज ठरलाय। बुमराहने हरभजन सिंगला मागे टाकलंय। अफगाणिस्तान क्रिकेट संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 177 धावांनी पराभव करून इतिहास रचला। वनडे क्रिकेटमधील अफगाणिस्तानचा हा सर्वात मोठा विजय ठरलाय। राशिद खानने त्याच्या वाढदिवसाला झालेल्या सामन्यात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम करताना संघाला 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 असा विजय मिळवून दिलाय। अफगाणिस्तानने प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विदेशीय मालिका जिंकली आहे। आकिब खान आणि शम्स मुलानी यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारत अ संघाला दुलीप करंडक सामन्यात भारत क संघाविरुद्ध आघाडी मिळवण्याची संधी मिळाली आहे। भारत अ संघाचा पहिला डाव 297 धावात संपल्यानंतर त्यांनी भारत क संघाची 7 बाद 216 अशी अवस्था केली। 83 धावा करणाऱ्या अभिषेक पोरेलचा अपवाद वगळता भारत क संघाचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरले। यात कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि धडाकेबाज ईशान किशन यांचा समावेश आहे। प्रो कबड्डी लीगचा 11वा हंगाम 18 ऑक्टोबर पासून हैदराबाद येथे सुरू होतोय। दुसऱ्या हंगामातील चॅम्पियन यू मुंबा संघ आगामी हंगामासाठी सज्ज होतोय। यू मुंबाने अहमदाबादमध्ये 40 दिवसांचं प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं असून शिबिरासाठी अनुभवी व युवा अशा एकूण 21 खेळाडूंची फळी अहमदाबाद येथे दाखल झाली आहे। 7 ऑक्टोबर पासून पाकिस्तान आपल्या मायदेशात इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे। या मालिकेतील दुसऱ्या सामन्यांचे ठिकाण बदलण्यात आले असून आता ही लढत कराचीत होणार नसून मुलतान येथे पार पडेल। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार 15 ते 19 ऑक्टोबर दरम्यान मुलतान येथे दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल। इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना आज होणार आहे। ट्रेव्हिस हेडच्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पराभव करत मालिकेत आघाडी घेतली आहे। आता हे दोन्ही संघ दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आमने-सामने येतील, ज्यात यजमान इंग्लंड विजय मिळवून मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल। 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडचा पराभव झाला तर त्यांना मालिका जिंकणे फार कठीण होईल। संजू सॅमसनच्या शतकी खेळीला भारत ब संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरननेही शतकी खेळीचे उत्तर दिलंय। तरी पण त्याचा संघ दुलीप करंडक स्पर्धेत भारत ड संघाविरुद्ध मोठ्या पिछाडीवर आहे, कारण मुशीर खान आणि सूर्यकुमार यादव अपयशी ठरलेत। संजू सॅमसनने शानदार 106 धावांची खेळी केली, त्यामुळे भारत ड संघाने पहिल्या डावात 349 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि या तुलनेत भारत ब संघाची दुसऱ्या दिवस अखेर 6 बाद 210 अशी अवस्था झाली आहे।